नमस्कार. पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण करणं चुकीचं आहे, असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेत या मुद्द्यावर झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत होते. पश्चिम बंगालमधल्या 19 टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसनं लावून धरली. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून लष्कराचा हा नियमित अभ्यास सुरू असून केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आसाम, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येही हा आणीबाणीच्या काळात आवश्यक ठरणारा सराव सुरू आहे, असं ते म्हणाले. या मुद्द्यावर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंका घेणं धक्कादायक असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं. राज्यसभेतही आज विरोधकांनी लष्कराच्या सरावाचा मुद्दा उपस्थित केला. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यावर निवेदन दिलं. मात्र या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. दरम्यान विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून आजही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहावं आणि विमुद्रीकरणाच्या विषयावरून त्यांनी संसदेबाहेर विरोधकांबद्दल केलेल्या विधानावरून माफी मागावी, असा आग्रह विरोधकांनी केला. शाब्दिक खडाजंगीतच राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं, तर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर बाळगलेली रोकड भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला खतपाणी घालते, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या समस्यांचा शेवट करण्यासाठी जनतेनं अनुकूलता दर्शवली असून त्यांच्याकडून मोठं पाठबळ मिळालं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. लिंक्डइनवर पंतप्रधानांनी विमुद्रीकरण आणि त्याबाबत जनतेमध्ये असलेलं वातावरण याची माहिती पोस्ट केली आहे. 21व्या शतकामध्ये भारतामध्ये भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान राहणार नाही. भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते आणि गरीब जनतेच्या मध्यम वर्गाच्या आशा आकांक्षा अपूर्ण राहतात, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर अंतिम संस्कार झालेल्या दादर इथल्या चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. त्यामुळे या ऐतिहासिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. यापूर्वी अशा प्रकारे अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा नागपुरातल्या दीक्षाभूमीलाही प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्याबाबतचा शासन औरंगाबाद आणि डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती या 3 ठिकाणी विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन केली जाणार आहेत. पाण्याचा वापर काटकसरीनं व्हावा यादृष्टीनं समाजात जनजागृती निर्माण होण्यासाठी या केंद्रांची आवश्यकता आहे. याविषयीची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अर्थसंकल्प मांडणीच्या वेळी केली होती. बृहन्मुंबईतल्या बंद आजारी गिरण्यांमधल्या कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर सदनिका उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार आज याबाबतची सोडत काढण्यात आली. ही आतापर्यंतची 3री सोडत असून याद्वारे 2417 घरांचं वितरण होणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. शासनाची ही योजना कौतुकास्पद असली तरी या योजनेअंतर्गत केवळ 13,000 घरं उपलब्ध होणार आहेत. मात्र शासनानं संग्रहित केलेल्या सुमारे 1,49,000 गिरणी कामगार वारसांना कधी घर मिळणार असा सवाल करत गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघानं आज मोर्चा काढला. तरुणांना मोठ्या संख्येनं रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीनं सरकारनं रिक्त शासकीय पदांवर भरती प्रक्रिया सुरू करावी, असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते. आरक्षणाच्या समर्थनासाठी येत्या 15 डिसेंबर रोजी महासंघातर्फे मोर्चा काढला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. चलन बदली झाल्यावर दहशतवादाला आळा बसेल असं म्हणणं चुकीचं आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.